ची सकाळ साधी नाही, कारण उद्या येतोय असा योग, जो वर्षातील सर्वात शुभ मानला जातो, गुरुपुष्य अमृत योग. काही दिवस फक्त तारखाच नसतात. ते आपल्या आयुष्यात ऊर्जा, आशा आणि नवीन सुरुवात घेऊन येतात. आणि उद्या तसाच एक दिवस आहे, जेव्हा गुरुवार आणि पुष्य नक्षत्र एकत्र येतात. तेव्हा तयार होतो गुरुपुष्य योग. आणि जर त्या योगाला विशेष शुभमुहूर्तांची साथ मिळाली, तर त्याला गुरुपुष्य अमृत योग असे म्हटले जाते. हिंदू मान्यतेनुसार हा दिवस पूजा, जप, दान आणि शुभ कार्यांसाठी अत्यंत मंगल मानला जातो. म्हणूनच अनेक लोक या दिवशी देवदर्शन करतात, घरात दिवा लावतात आणि मनापासून देवाचं नाव घेतात. गुरु म्हणजे ज्ञान आणि पुष्य म्हणजे समृद्धी. म्हणून हा दिवस फक्त धनासाठी नाही, तर मनःशांती, सकारात्मकता आणि आध्यात्मिक ऊर्जेसाठीही विशेष मानला जातो. या दिवशी भगवान विष्णू, बृहस्पती देव आणि स्वामी समर्थांची भक्ती विशेष फलदायी मानली जाते. अनेक भक्त सकाळी लवकर उठून मंदिरात जातात, स्वामींच्या चरणी नतमस्तक होतात आणि आपल्या कुटुंबासाठी सुख समृद्धीची प्रार्थना करतात. उद्या तुम्हीही काही सोप्या गोष्टी करू शकता. सकाळची अंघोळ करून देवासमोर तुपाचा दिवा लावा. घरात शांत आणि सकारात्मक वातावरण ठेवा. शक्य असेल तर एखाद्या गरजूंना मदत करा. आणि सर्वात महत्त्वाचं, मनापासून देवाचं नाव घ्या. जर तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त असाल, तर उद्या फक्त 11 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ. कारण भक्तीमध्येच मनाला खरी शांतता मिळते. जीवनात प्रत्येक वेळी चमत्कार दिसतीलच असं नाही, पण काही दिवस आपल्याला पुन्हा आशा देऊन जातात. गुरुपुष्य अमृत योग हा त्यापैकीच एक दिवस मानला जातो. म्हणून उद्या थोडा वेळ स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी आणि देवाच्या स्मरणासाठी नक्की काढा. कदाचित हीच तुमच्या आयुष्यातील नवीन सुरुवात असेल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.